नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 25 ऑगस्ट 2026 रोजीचा हवामानाचा अंदाज, दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। या ठिकाणी रडारवरती बघू शकत असाल बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला या ठिकाणी दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान खात्याने दर्शवलेला आहे। कोणते जिल्हे कोणते तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। या ठिकाणी आता दुपारचे 12 वाजत आहे। आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी रडारवरती आपण बघू शकत असाल मित्रांनो, या ठिकाणी ठाणे आहे, त्यानंतर मुंबई उपनगर, त्यानंतर वसई विरार, उल्हासनगर, पनवेल, उरण, पेण, नागोठाणे, अलिबाग, मुरुंद, माणगाव, भारंडौल, त्यानंतर इकडं दापोली, खेड, दाभोल, चिपळूण, मखलाज, जयराग, त्यानंतर रत्नागिरी, राजापूर, कंकावली, देवगड, त्यानंतर मालवण, त्यानंतर इकडं सावंतवाडी या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आहे या ठिकाणी निप्पाणी आहे, कोल्हापूर, सांगली, कोंडाली, ईश्वरपूर, तासगाव, विटा, कराड, वडूज, सातारा, भोर, पुणे, त्यानंतर इकडं चाकण आहे, पुणे आहे, दौंड, बारामती, इंदापूर, भोर, जुन्नर, त्यानंतर इकडं अकोले, घोटी, नाशिक, पेठ, जवाहर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण पश्चिम उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण नंदुरबार आहे, त्यानंतर इकडे साक्री, धुळे, मालेगाव, त्यानंतर चाळीसगाव, मनमाड, श्रीरामपूर, अहिल्यानगर या प्रदेशामध्ये आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अहिल्यानगर आहे, त्यानंतर इकडं दौंड, बारामती, इंदापूर, जामखेड, त्यानंतर बार्शी आहे, धाराशिव, पंढरपूर, सोलापूर, त्यानंतर इकडं अक्कलकोट आहे, मोहोळ आहे, त्यानंतर इकडं परांडा, बार्शी, त्यानंतर तुळजापूर आहे, नलदुर्ग, लोहारा, अक्कलकोट, अफजलपूर, त्यानंतर इकडं पंढरपूर आहे, त्यानंतर इकडं या ठिकाणी आपण बघू करमाळा, कर्जत या प्रदेशामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये काही भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर सोलापूरचा जो आसपासचा प्रदेश आहे म्हणजेच की अक्कलकोट, त्यानंतर इकडं जो सोलापूर अक्कलकोटचा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला हवामान फारसं कोरडं असणार आहे आणि जो मोहोळ, बार्शी आणि त्यानंतर इकडं पंढरपूरचा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं लोहारा आहे, त्यानंतर औसा, लातूर, त्यानंतर अंबेजोगाई, परळी, वैजनाथ, कळंब, कैस, बीड, वडवानी, माजलगाव, गेवराई, रामपुरी, पैठण, त्यानंतर अंबड, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, देवरी, कन्नड, पिसोर, चाळीसगाव, त्यानंतर पाचोर आहे, त्यानंतर धुळे, परोळा, अंबळनेर, एरंडोल, जळगाव, त्यानंतर यावळ, भुसावळ, जामनेर, त्यानंतर इकडं रावेर, मुक्ताईनगर, बऱ्हाणपूर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगरचा जो प्रदेश आहे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर अंबड, जालना, देऊळगाव राजा, त्यानंतर जाफराबाद आहे, त्यानंतर परतूर, मंठा, शेलू, पाथरी, माजलगाव, त्यानंतर इकडं परभणी, गंगाखेड, परळी, वैजनाथ, पूर्णा, बसमत, औंढा, नागनाथ, हिंगोली, त्यानंतर इकडं अर्धापूर आहे, नांदेड आहे, भोकर, पेठ, उमरी, नायगाव, मुखेड, देगलूर, धर्माबाद, भैसा, हिमायतनगर, त्यानंतर कंधार या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं यवतमाळ जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, यवतमाळ, डिग्रस, दारवा, नीर, आर्णी, पुसद, त्यानंतर इकडं उमरखेड आहे, त्यानंतर इकडं घाटंजी, पांढरकवडा या संपूर्ण प्रदेश आपल्याला गोड असणार आहे मित्रांनो। या प्रदेशामध्ये आपल्याला पाऊस पडणार नाही। त्यानंतर इकडं कारंजा, मंगरुळपीर आहे, कारंजा लाड आहे, वाशिम, मालेगाव, रिसोड, मालेगाव, त्यानंतर मानोरा, पातूर, अकोला, पाटी, बाळापूर, खामगाव, नांदुरा, जळगाव, जामोद, त्यानंतर जाणेफळ आहे, मेहकर आहे, चिखली, बुलढाणा, मोताळा, मलकापूर, तोरनाळे, रावेर, बऱ्हाणपूर या प्रदेशामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अचलपूर, परतवाडा आहे, चिखलदरा, अमरावती, मोजरी, मोर्शी, आष्टी, चांदूर, त्यानंतर इकडं कारंजा आहे, पुलगाव, वर्धा, हिंगणघाट, कोल्हापूर, त्यानंतर इकडं नरखेड आहे, पांडुर्णा आहे, त्यानंतर मुलताई, सौसार, सावनेर, काटोल, त्यानंतर कोंडाली, नागपूर, लखमापूर, धवलपूर, रामटेक, मौंडा, भंडारा, तुमसर, तिरोरा, त्यानंतर
वारासिवनी, साकोली, उमरेड या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं पवनी आहे, ब्रह्मपुरी आहे, चिमूर आहे, तलोदी आहे, त्यानंतर कुळासा, मूल, चमरोशी, पोपूर्णा, चंद्रपूर, राजुरा, गोंडपिंपरी, त्यानंतर इकडं गडचिरोली, आरमोरी, धानोरा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार. तर ही होती मित्रांनो 25 ऑगस्ट दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.